साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नेहरू नगर परिसरातील अशोकनगर येथे कचरा डेपोला नागरिकांचा तीव्र विरोध असून निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। या ठिकाणी अशोकनगर, निरुपम सोसायटी, अमृतनगर, सुंदरमनगर, महालक्ष्मीनगर तसेच व्यसनमुक्ती केंद्र, मुलीचे सैनिक वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आयडियल स्कूल व पालिका कर्मचारी व अधिकारी वसाहत, शॉपिंग सेंटर व मनपाची मोठी पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक टाकी आहे। या ठिकाणी जर कचरा ट्रान्सफर स्टेशन झाल्यास येथील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल। या संदर्भात यापूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं, त्यावर आज पालिकेकडे कचरा डेपोस विरोध असल्याचे म्हणणे सादर केलं। त्यामुळे येथील कचरा डेपोचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा जनहित याचिका दाखल करण्यात येईल। तसेच प्रसंगी जनआंदोलन छेडण्याचा इशारा महेश कुमार मस्के आणि राम वागचे यांनी दिला आहे। 2 महिन्यापूर्वी मौजे नेहरूनगर येथे अशोकनगर म्हणून हा एक एरिया आहे, रेसिडेन्शियल एरिया। तिथं महानगरपालिकेच्या वतीने 2 महिन्यापूर्वी पेपरला असं आलं होतं वर्तमानपत्रामध्ये की तिथं कचरा ट्रान्सफर केंद्र म्हणजे महानगरपालिकेचा त्या एरियातला जो कचरा आहे तो तिथं येऊन तिथून डम्पिंग होऊन तो कचरा बाहेर जाण्यासाठी त्यांनी तिथं बोर्डामध्ये मिटिंग पण झाली असं कळलं आणि महानगरपालिकेला कळवलं होतं जाहीर नोटीसद्वारे। मग त्यानंतर आम्ही आमच्या एरियातून एक सजग नागरिक म्हणून आम्ही सर्व पक्षीय सोबत आम्ही तिथं माननीय आयुक्त साहेबांना, उपायुक्त साहेबांना, धनराज पाटील साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की सदर एरिया हा म्हणजे सोसायटी आहे, पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे। तर त्या ठिकाणी अनेक मोठमोठे नगरी आहेत, शाळा आहे, शासकीय कार्यालय आहे, त्यामध्ये होमगार्ड ऑफिस आहे, सैनिकीय माजी सैनिकीय मुलींचं हॉस्टेल आहे। तिथे पाण्याची टाकी, विशेष करून महानगरपालिकेची 10,000 लिटर क्षमतेची मोठी पाण्याची टाकी आहे। त्या टाकीवरून पाण्याचं सगळीकडे पिण्याच्या पाण्याची सोय आहे। तशा ठिकाणी त्यांनी जी जागा निवडलेली आहे ती योग्य नाही म्हणून आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं होतं। तर आम्हाला काल 2 दिवसापूर्वी आम्हाला एक नोटीस आली होती नगररचना कार्यालयाकडून की तुमचं म्हणणं सविस्तर लेखी स्वरूपात मांडा म्हणून। आज आम्ही माननीय नगररचनाचे अधिकारी सुगडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यात आम्ही कशा पद्धतीने इथं त्रास होणार आहे। RTO ऑफिससारखं मोठं कार्यालय आहे, मोठमोठ्या सोसायट्या आहेत, शाळेला आहेत, शाळेला येणारी मुलं आहेत आणि त्या ठिकाणी अनेक कार्यालय असल्यामुळे जर महानगरपालिकेचं हे जर संकलन केंद्र झालं कचऱ्याचं तर लय अवघड होणार आहे। का तर गर्दीचा पण प्रश्नाचा विचार केला तर RTO ऑफिसची येणारी जाण्याची संख्या जास्त आहे, शाळकरी मुलांना पण त्रासदायक होणार आहे। त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याच्यावर आज आम्ही म्हणणं मांडल्यानंतर त्यांनी म्हणलेलं याच्यावर आम्ही विचार करू। अशोकनगर येथे आपला घनकचरा स्टेशन होणार आहे, तिथे सब स्टेशन म्हणले त्यांनी घनकचऱ्याचं। मग त्यासाठी आम्ही 2 महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं सर्व पक्षाच्या वतीने। आम्ही आयुक्त साहेबांना त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा या भागात जर तुम्ही कचऱ्याचं स्टेशन करणार असाल, तुम्ही कचरा उचलण्यासाठी जर तिथं केंद्र उभारणार असेल छोटंसं, तर त्या भागामध्ये त्या अशोकनगरच्या त्या मैदानाच्या बाजूने एका बाजूला होमगार्ड ऑफिस आहे, तर दुसऱ्या बाजूला मुलींचे सैनिक स्कूल आहे, तर त्याच्याच बाजूला मोठी 10,000 लिटरची पाण्याची टाकी आहे, त्याच्या बाजूलाच अमृतनगर, सुंदरमनगर, अशोकनगर, निरुपम सोसायटी, या अशा बऱ्याच सोसायटी आहेत आणि त्याच्याच बाजूला जवळच काही अंतरावरती RTO ऑफिस आहे। तर तिथं रहदाराची संख्या मोठी आहे, म्हणताना गर्दीचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जर या डम्पिंग म्हणताना गाड्या ज्या आहेत त्या गाड्या आल्या तर तिथं वाहतुकीचा प्रश्न तर निर्माण होणार आहे। त्याचबरोबर त्या भागातील लोकांचा आरोग्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आरोग्याचा आहे। त्या घनकचऱ्यामुळे आणि ते कचऱ्याच्या घाणीमुळे, त्या घाणीच्या साम्राज्यामुळे त्या भागातील लोकांचं 100% आरोग्याचा विषय पुढे येणारच आहे। जर आम्ही निवेदन देऊ वारंवार, मग आम्ही 2 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं, त्याच्यावरती आज आयुक्त साहेबांनी सुनावणी ठेवली होती की तुमचं लेखी स्वरूपात तुम्ही आमच्या सुनावणीला हजर राहून तुम्ही लेखी स्वरूपात तुमचं म्हणणं सादर करा। तर आम्ही आज त्यांना आमचं लेखी म्हणणं सादर केलेलं आहे आयुक्त साहेबांपुढे, पण आयुक्त साहेब स्मार्ट सिटीची मिटिंग असल्यामुळे भेटले नाहीत। तर आम्ही आमचं लेखी म्हणणं सुगडे साहेबांकडे आम्ही सादर केलेलं आहे। जर आमच्या लेखी म्हणण्याचा आम्ही विचार करून जर यांनी ते आपलं जे घनकचऱ्याचं स्टेशन उभारणार आहे ते जर नाही कॅन्सल केले तर आम्ही याच्या विरोधात आम्ही जनहित याचिका दाखल करू आणि जनआंदोलन उभा करू आणि घनकचरा जे स्टेशन त्यांनी करणार आहेत ती कॅन्सल करण्यासाठी आम्ही भाग पाडू।
यावेळी शिवपुत्र वाघमारे, किशोर चव्हाण, अजय आवार आदी उपस्थित होते.